ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्केटिंगचे थरारक प्रात्यक्षिक, विद्यार्थ्यांच्या कौशल्याने उपस्थितांची मने जिंकली। ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकतेच स्केटिंग खेळाचे विशेष प्रात्यक्षिक सादरीकरण आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या चित्तथरारक स्केटिंग कौशल्यांनी उपस्थित शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांची मने जिंकली। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून करण्यात आली। यावेळी व्यासपीठावर शाळेचे चेअरमन सिद्धार्थ सर, व्यवस्थापिका सोनल अच्छामिस, मुख्याध्यापक गजानन सर आणि स्केटिंग कोच पुष्कर ढाके सर यांची विशेष उपस्थिती होती। विद्यार्थ्यांचे कौशल्यपूर्ण सादरीकरण स्केटिंग कोच पियुष घाडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या विद्यार्थी टीमने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने स्केटिंगची प्रात्यक्षिके सादर केली। यामध्ये भव्या अच्छा, इयत्ता 2, मयूर कांबळे, शुभम रोकडे, साईराज घुले सर्व इयत्ता 8वी आणि पियुष जाधव इयत्ता 3 या विद्यार्थ्यांनी आपल्या वेगावर आणि समतोलावर नियंत्रण ठेवत विविध प्रकारची स्केटिंगची कौशल्ये दाखवली। त्यांच्या या सादरीकरणावर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली। खेळाचे महत्त्व आणि मार्गदर्शक मनोगत यावेळी बोलताना शाळेचे चेअरमन सिद्धार्थ सर म्हणाले की स्केटिंग हा खेळ केवळ शारीरिक कसरतीचा नसून तो मनाला तल्लख करतो आणि शरीराचे अचूक संतुलन राखण्यास मदत करतो। अशा खेळांची विद्यार्थ्यांना गोडी लागणे काळाची गरज आहे। मुख्याध्यापक गजानन सर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना सांगितले की केवळ पुस्तकी अभ्यासावर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही आपले भविष्य घडवावे, आपली आवड जोपासत त्यात करिअरच्या संधी शोधाव्यात। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेच्या क्रीडा विभागातर्फे करण्यात आले होते। अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाप्रती उत्साह वाढण्यास नक्कीच मदत होईल। K1 न्यूज महाराष्ट्र परभणी प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे। सूचना अशीच नवनवीन शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।